ठोकर पुसेसावळीला दंगल का झाली? सर पुसेसावळीमध्ये हिंदू मुस्लिम संदर्भात दंगल झालेली. तर त्यामध्ये अफवेमुळे दंगल पसरलेली काय अफवा होती? आणि म्हणजे दोन म्हणजे मुस्लिम समाजाविरोधात हिंदूंच्या मध्ये जरा प्रक्षोभ वक्तव्य झाले आणि त्यामुळे दंगल झालेली. समजा तुम्ही पुसेसावळीला पोस्टिंग आहे तुमची, हा. तुमच्या कानावर पडलं की असं सोशल मीडियावर काहीतरी चालतंय म्हणून, तुम्ही काय कराल? सर सुरुवातीला जर पब्लिकमध्ये अवेअरनेस पसरवेन. जर अफवा जर जास्त प्रमाणात पसरले तर सोशल मीडिया म्हणजे इंटरनेट ह्याच्यावर तात्पुरते बंदी करेन. बरं, डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनमध्ये काही गाईडलाईन्स आहे केंद्र सरकारच्या की अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल आहे, काय माहिती आहे तुम्हाला? असं फिक्स तर माहित नाहीये. जनरल सांगा, तुम्ही काय कराल ते सांगा. सुरुवातीला म्हणजे अशा दंगलसारख्या परिस्थितीमध्ये म्हणजे व्हायचीच आहे आता, पण तुम्हाला वाटतं की तणाव वाढतोय कुठेतरी, तर त्या दोन्ही समाजांचे लीडर्स आहेत, त्यांची एक बैठक बोलवेन. त्यांच्यामध्ये म्हणजे जे गैरसमजूतपणा असेल दोघांना तो सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न करेन आणि चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन. पीस कमिटी काय आहे? पीस कमिटी, जुलिओ रिबेरो, मुंबई दंगल, गोध्रा, गुजरात दंगल, काही आठवते? हा सर, माहिती आहे. सांगा. पीस कमिटी हा इनिशिएटिव्ह काय आहे? सर स्पेसिफिक तो माहित नाहीये. बरं. साताऱ्यात तुमचं आवडतं ठिकाण? सातारा जिल्ह्यातलं आवडतं गाव असेल, काय असेल? सर माझं गावच म्हणजे पुसेगाव आहे. ते म्हणजे तीर्थक्षेत्र. काय फेमस आहे? सर सेवागिरी महाराजांची समाधी आहे तिथं. त्यांचं योगदान काय? त्यांनी म्हणजे सातारा जिल्ह्यात किंवा आसपासच्या परिसरात त्यांनी धार्मिक कार्यातून समाजसेवा पण केली. बरं, समाजसेवेमध्ये काय काय केलं? त्यांनी म्हणजे जातीभेद निर्मूलन या संदर्भात काम केलं. बरं. आणि अंधश्रद्धा यांच्या निर्मूलनाबाबत काम केलं. ओके. खटाव तालुका खटाव. येस सर. रेन शॅडो एरिया. येस सर. मागं ते चर्चेमध्ये होतं तिकडे सुप्रीम कोर्टाने पिठाच्या पिटिशनवर जेव्हा बॅन केलं होतं बैलगाडा शर्यत, त्यावेळेस ते मान खटाव परिसरामधून ते जनावरांची वाहतूक वगैरे आहे ती वाढली होती. सुप्रीम कोर्टाने बॅन केल्यानंतर ऑब्व्हियसली युटिलिटी राहिली नाही शेतकऱ्यांकडे, ते जनावरांचं करायचं काय? तर ते बाहेरच्या राज्यात वगैरे नेत होते जनावरं कापायला, गोवंश हत्या वगैरे करायला. काही माहिती आहे तुम्हाला? सर म्हणजे बैलगाड्या शर्यतीमध्ये प्रामुख्याने खिलार जातीची बैल वापरले जातात आणि खिल्लार जातीच्या बैलांचा प्रामुख्याने वापर बैलगाडी शर्यतीसाठी केला जातो. जर बैलगाड्या शर्यत जर म्हणजे त्या ॲबसेंट मध्ये ते खिल्लार बैल शेतीसाठी एवढी वापरले जात नाहीत, त्यामुळे त्यांची हत्या करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहतो. बरं. अजून काय त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय गाईडलाईन्स वगैरे दिले होते? आता बैलगाडा शर्यत समजा कंडक्ट करायची असेल तर काय काय अपेक्षित आहे तुमच्याकडे? काय काय करणार तुमच्याकडून? सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स इश्यू केल्या होत्या की अशा परिस्थितीमध्ये झाली पाहिजे म्हणून. काय माहिती आहे तुम्हाला त्याबद्दल? सर स्पेसिफिक अशा माहित नाहीये. कुछ भी नहीं पता? नहीं. PSI है आपके एरिया में है, आप क्या करोगे? एनिमल वेलफेअर को प्रोटेक्ट करणार. ठीक आहे, जनावरांवर अत्याचार नाही झाला पाहिजे, जे काही आहे ते, प्लस माणसांची सिक्युरिटी आहे. याबद्दल जनरल तुम्ही काय कराल सुरक्षा करण्यासाठी? प्राण्यांबाबत आणि व्यक्तींबाबत दोन्हींची सुरक्षा महत्वाची आहे ना. सुरुवातीला गावातील लोकांची मिळून एक कमिटी बनवेन जे बैलगाड्या शर्यत कंडक्ट करण्यासाठी म्हणजे फुल प्लॅनिंग हे त्यांच्याकडून त्याचा आढावा घेईन आणि प्रामुख्याने जो ट्रॅक आहे बैलगाड्या शर्यतीसाठी वापरला जाणार आहे त्यामध्ये त्या रूटमध्ये येऊन कुणाही पब्लिकचा इंटरफरन्स होऊन मृत्यू होऊ नये यासाठी काळजी घेईन. एनिमल वेलफेअरसाठी काय कराल? जनावरांच्या सुरक्षिततेसाठी पहिल्यांदा सगळ्या प्राण्यांचे एक म्हणजे वेटरनरी डॉक्टर यांच्या मार्फत एक त्यांची एक आरोग्याची तपासणी करेन, म्हणजे फिजिकली फिट आहेत का त्याबाबत. ओके. आणि जे म्हणजे बैलगाडीचे जे मालक आहेत त्यांच्यावर अत्याचार होणार नाही याची काळजी घेईन. ओके. काय असायला पाहिजे? बैलगाडा शर्यत अलाउड असली पाहिजे, नाही अलाउ केली पाहिजे, कारण शेतीसाठीच्या उपयोगाचा जनावर आहे ते, घोडा नाही आहे.
पळू शकते नाही पळू शकत, होय काय करायला पाहिजे? सांस्कृतिक एक अँगल आहेच त्याला, आपण बऱ्याच वर्षांपासून करत आलोय ते, शेकडो वर्षांपासून. होय सर. पण आत्ता जेव्हा आपण एक प्रगल्भ समाज आहोत, सभ्यता आहे आपली, काय करायला पाहिजे? बॅन करायला पाहिजे का चालू ठेवायला पाहिजे? सुप्रीम कोर्टाने त्यांना बैलगाड्या शर्यतींना परवानगी दिली त्याबाबत. हम्म. आणि त्यांनी पण म्हणजे असं हे सांगितलं की म्हणजे प्राण्यावर अत्याचार पद्धतीनं झालं नाही पाहिजे त्याबाबत. हम्म. जल्लीकट्टूचा डिसिजन काय होता सुप्रीम कोर्टाचा? तर सुप्रीम कोर्टाचा सर डिसिजन फिक्स असा मला माहित नाही. तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू प्रकरण, जल्लीकट्टूचे एक म्हणजे कल्चरल इव्हेंट असतो. आणि आपल्याकडे पण आहेच की बैलगाडा शर्यत, कल्चरलच आहे ना. होय सर. मग काय होतं सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं जल्लीकट्टूच्या बाबतीत? तिथे पण प्राण्यांची म्हणजे निर्दय पद्धतीने त्यांना हाताळलं गेलं नाही पाहिजे. हम्म. हा. ओके. 2018ला तुम्ही बी झालाय, येस सर. तर किती 6 वर्ष झाली. होय सर. काय म्हणजे एवढा मोठा गॅप का? सर मी जेव्हा प्रिपरेशन सुरू केलं 2018ला, हा. त्यानंतर 2019ला फर्स्ट एक्झाम दिल्या. नंतर कोरोनाचा लॉकडाऊन होता 2 वर्षाचा. हम्म. आणि 2000 मी PSIच्या 2020च्या मेन्सला होतो. सेल टॅक्स इन्स्पेक्टरच्या 2021च्या मेन्सला होतो. राज्यसेवेची 2022ची मेन्स दिली. हम्म. आता PSIच्या 2022च्या मेन्स आता. म्हणजे त्याला अगोदरची झालेली, त्याला काय झालं म्हणजे अगोदरच्या ह्याला सर म्हणजे माझ्या मेन्समध्ये जरा कमी पडले? हा, मेन्सला कमी मार्क आले सर. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, येस सर. तुम्हाला PSI म्हणून का ट्राय करताय तुम्ही? एखाद्या बजाजमध्ये किंवा टेल्कोमध्ये असं ठिकाणी का नाही प्रयत्न करत? सर म्हणजे मी ज्या बॅकग्राऊंडमध्ये येतो, आमच्या सातारा जिल्हा आणि माझ्या गावामध्ये म्हणजे पोलीस आणि आर्म फोर्सेसमध्ये भरती होण्याचं प्रमाण जास्त आहे. माझ्या गावातून एक धनंजयराव जाधव म्हणून IPS अधिकारी होते आणि अदर पण ऑफिसर आहेत स्टेट पोलीसमध्ये, त्यापासून मला प्रेरणा मिळाली. तुम्ही मग मेकॅनिकल इंजिनियर आहात, मग RTO ला का नाही ट्राय करत? तिथे तुमच्या नॉलेजचा उपयोग जास्त होईल ना. होय सर. RTO पोस्ट म्हणजे राज्यसेवेत असते. मी राज्यसेवेचा पण ट्राय केलाय, परंतु राज्यसेवेची कशी काय? IMVI करतो. MV त्या सिस्टम मोटर व्हेकल इन्स्पेक्टर असते सर. पण त्याचा म्हणजे मला प्रायोरिटीने इकडं म्हणजे संरक्षण क्षेत्राकडे येण्याचा कल आहे. बरं मग तुम्हाला आता PSI समजा तुम्ही झाला, तर तुमच्या मेकॅनिकल नॉलेजचा उपयोग तुम्ही ह्या डिपार्टमेंटमध्ये कसा करा? काय ती इकडे संबंध येत नाही आता मेकॅनिकलचं आता सर PSI म्हणून? सर आता आम्ही 4 वर्षाचे म्हणजे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास केलेला असतो. म्हणजे जे त्यातले ज्या स्किल्स डेव्हलप झालेले असतात की जसं की प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी, टीम वर्क, ह्यांचा आम्ही इकडे चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. जसं अजून म्हणजे लिडरशिप या क्वालिटी डेव्हलप झालेल्या असतात. हे सगळं झालं. मेकॅनिकल जे तुमचं नॉलेज आहे, मशिनरीचं, येस सर. टेक्निकल जे नॉलेज आहे, त्याचा उपयोग इथे डिपार्टमेंटमध्ये काय तुमच्या PSI? एवढे शिकले तुम्ही, डिग्री आहे तुमच्याकडे, त्याचं नॉलेज काय इथे कसं यूज करणार तुम्ही? नाही तर मग ती युजच होणार तुमचं नॉलेज. नाही सर, आता आम्हाला जे मेकॅनिकल आता म्हणजे व्हेकल्स रिलेटेड असतं, तर त्यात आम्ही त्याचा उपयोग आपल्या मोटर व्हेकल डिपार्टमेंटला होऊ शकतो. आणि बाकीचे जे आता म्हणजे जनरल प्रोसिजर असतात, म्हणजे कुठलीही गोष्ट हँडल करण्याची. मोटर व्हेकल डिपार्टमेंट म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मधलं? येस सर. पोलीस स्टेशनला इथे कामं एवढे आहेत की तुम्ही तिकडे कशाला जाल तिकडे तुमचं नॉलेज द्यायला? पण म्हणजे जादाचा जो वेळ असेल त्यात तिकडे मला कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो ना सर. प्रोजेक्ट काय होता तुमचा फायनल इयरला? इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम युझिंग द लिफ्ट. युजिंग इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम युझिंग द लिफ्ट. ही आपल्या घरातली लिफ्ट? हा. कसं काय त्यातून जनरेट केलेलं आहे? म्हणजे सर लिफ्ट जेव्हा वरून खाली प्रेस होते जाते ना, तेव्हा आम्ही त्या स्प्रिंगच्या मेकॅनिझम आम्ही त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा त्याला प्रोजेक्ट. काहीतरी काउंटर वेट वगैरे असते ना, ते खाली ओढत नाही, ते असं काय? हा, काउंटर वेट असतं ना. हा. म्हणजे ती खाली पडते खाली येताना जेव्हा खाली पूर्ण येत जाते, तेव्हा ते जे वर्क होणार आहे ते असं वेस्ट जाणार नाही. जर स्प्रिंगच्या साह्याने केलं तर स्प्रिंगच्या कम्प्रेशन आपण त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. बरं, किती किलोला किती जूल वाजतात असं काही इलेक्ट्रिसिटी तुम्ही जनरेट केली? समजा लिफ्टचं माझं भाडं महिन्याचं 5,000 रुपये असेल आणि 3 माळ्याची बिल्डिंग आहे, तुमची टेक्नॉलॉजी वापरली तर किती येईल भाडं? सर एवढं आता कॅल्क्युलेशन त्याबाबत केलं नाहीये.
तुम्ही केलं होतं कशाबद्दल केलं होतं? तुम्ही काहीतरी प्रूव्ह केलं असेल ना स्टॅटिस्टिकली, हा. की एवढे एवढे जूल्स वाचत आहे एनर्जीचे, एवढे कॅलरीज वाचत आहे, जे काय असेल ते किती युनिट काय पैसा वाचतोय, काय होतं ते? आम्ही सर त्याबाबत केलेलं कॅल्क्युलेशन पण आता स्पेसिफिक असं आठवत नाही. आना चाहिए वो तो. होय सर. कायद्याचा अभ्यास केलाय का? येस सर. IPC, CRPC, येस सर. अजून? इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट. बर. हा. तुम्ही PSI म्हणून नाईटला फिरत होते समजा 10:30-11च्या दरम्यान तुम्ही स्टाफसह निघाले पेट्रोलिंगला, नाईट पेट्रोलिंग. रात्री 1 वाजताच्या दरम्यान एका दुकानाच्या शटरजवळ एक माणूस बसलेला दिसला तुम्हाला. तुम्ही त्याला अटकलं. त्याच्याकडे सॅक बॅग आहे, सॅक बॅग चेक केली, त्याच्याकडे इंट्रोगेशन केलं. तो पुण्यातला नाही, बाहेर गावचा आहे कुठचं तरी राहणार. त्याच्याकडे काय आयडी पण नाहीये, प्रूफ नाहीये, काहीच नाही. अशा वेळेस काय कराल तुम्ही? तर काय कारवाई कराल त्याच्यावर? पहिल्यांदा त्याची चौकशी करेन आणि त्याचं कारण काय ते म्हणजे थांबण्याचं कारण ते विचारेन आणि त्याच्याकडून जर पुरेसं कारण जर म्हणजे स्पष्ट समाधानकारक उत्तर येत नसेल तर त्याच्या बॅगची याची चौकशी करेन, बॅगची म्हणजे चेकिंग करेन. मग त्यात जर एखादं स्फोट म्हणजे शस्त्र हे असेल तर त्यावर महाराष्ट्र पोलीस ऍक्टच्या सेक्शन 124 नुसार कारवाई करेन. शस्त्र असेल तर शस्त्र कुठच्या प्रकारचं? म्हणजे घातक रिव्हॉल्वर किंवा इतर म्हणजे ज्याने उपद्रव होऊ शकतो. रिव्हॉल्वर असल्यावर 124 कसं होईल? रिव्हॉल्वर असल्यावर सरळ सरळ आर्मॅक्टचा गुन्हा दाखल होईल ना. आणि सर एक ऍडिशन ते त्या प्राणघातक शस्त्र जवळ बाळगलं. आणि सर सेक्शन 124 मध्ये पण असं आहे की म्हणजे जर ते विशिष्ट कारणे त्या ह्याच्यात जर सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या दरम्यानच्या कालावधीत जर त्याकडे जर वेपन म्हणजे जे घातक हत्यारे आढळले तर त्यानुसार कारवाई करण्याबाबत. तर हत्यार नाहीये. नसलं तर का 124 संशयित वस्तू. हा संशयित वस्तू. 124 Yes, sir. आणि समजा काहीच नाही मिळालं, त्याची बॅग पण रिकामी आहे, फक्त टॉवेल आणि बनियन अंडरवेअर आहे, त्याचा आयडी नाही, काही नाही, काहीच नाही, काहीच मिळालं नाही त्याच्याकडे. आणि इंट्रोगेशन केलं, तो काय खरं सांगत नाहीये, व्यवस्थित सांगत नाहीये, तुम्हाला काही ते सांगितलेलं कारण पटत नाही, मग काय कारवाई करा? तसं नाही त्याच्याकडे, काहीच नाही. त्यांना ताब्यात घेईन, पोलीस स्टेशनला नेईन आणि त्यांची जरा प्राथमिक चौकशी जास्त पद्धतीने. सगळी प्राथमिक झाली, सखोल झाली, सगळी झाली. पुढे काय? सोडून द्याल त्याला? नाही सोडून नाही देणार सर. मग काय कारवाई करणार? कारवाई करणार का? आणि करणार तर कुठची का? कारवाई करणार सर तर नाव गाव न सांगण्यास पण नाव गाव विचारलं त्याने जर स्पष्ट समाधानकारक उत्तर दिलं नाही तर त्याबाबत पण कारवाई करता येते. काय कारवाई करणार? त्याबाबत सेक्शन काय आहे? त्याबाबत सर अटक करता येते. CRPCच्या सेक्शन म्हणजे फिक्स आता आठवत नाहीये सर, पण CRPCच्या सेक्शन 41 द्वारे करता येईल. CRPC 91 काय म्हणतंय? 91 माहितीये का तुम्हाला? CRPC 91 नाही आठवत. जप्तीच्या बाबत आहे सर ते. काय काय जप्त करायचं? काय वाटेल ते आपल्याला वाटेल ते जप्त करायचं. फिक्स असं त्यातलं आठवत नाही. 454 457 काय फरक आहे दोन कलमांमध्ये? 454 सर चोरटे गृह अतिक्रमण आणि घरफोडीच्या संदर्भातले आणि त्याबाबत शिक्षेची तरतुदी 454 मध्ये. 457 फिक्स आठवत नाही आता. सॉरी सर. बरोबर. टाडा आणि पोटाचा कायदा काही माहिती आहे? टाडा काय होता, पोटा काय होता? ते प्रतिबंध स्थान पद्धती संबंधित कायदे होते सर. हां, काय होतं त्यामध्ये प्रोव्हिजन्स काही? टाडा मीन्स टेररिझम अँड डिसरप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज. हां, डिसरप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज ऍक्ट आणि पोटा प्रिव्हेन्शन बरं तो कायदा का चर्चेत होता? टाडा आणि पोटा दोन्ही. हां. कशासाठी चर्चेत होता? ते दोन्ही कायदे सर टेररिझमशी रिलेटेड होते, टाडा आणि पोटा.
टेररिझमशी रिलेटेड बरेच कायदे आहेत ना, UAP आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन Right. तो तेवढा चर्चेत नाही. टाडा आणि कोटा का चर्चेत होता? बरं, UAPA चे काय प्रोव्हिजन सांगा. UAP काय बेलची रिक्वायरमेंट UAPA मध्ये? जफूर Sorry. अहमद शाह वटाली जजमेंट काय ऐकलंय? नाही सर, सॉरी. ओके. बेलचे प्रकार माहिती आहे तुम्हाला? बेल, जामीन, जामीन हा माहिती आहे सर. काय, किती प्रकार आहेत बेलचे एकूण टोटल? बेलचे प्रकार, एक अँटिसिपेटरी बेल असतो म्हणजे अटकपूर्व जामीन, बरोबर आहे. आणि अटक झाल्यानंतर पुन्हा म्हणजे अटक झाल्यानंतर त्यानंतर एक जामीन देता येतो. बरं, हा. अजून 2 झाले. बरोबर सांगतात. सॉरी सर, 2च माहिती. थांबा बाहेर, तुम्हाला फीडबॅक देतो. थँक्यू सर.